morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आणि मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, जेवण नाश्ता नाहीसा आराम करत आहे. आई छान पूजा झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ. गुड मॉर्निंग. सावकाश जा. मोठा बॉम्ब येतोय तुमच्या घरी. हा बॉम्ब. ए ती बॅग घे दुसरी. दॅट इज अ गिफ्ट फॉर यू. ती देईल. बाय. गुड मॉर्निंग. सो आता वाजले 12:30. गुड मॉर्निंग व्हिडिओ कारण 10 वाजता गेलाय म्हणून गुड मॉर्निंग बोलते. बट वाजले 12:30. नाहीसा मॅडम गेल्या. तुम्ही पाहिलंच असेल तो क्लिप. मोठ्या आईकडे जायचं होतं म्हणून कालपासूनची जी एवढी तयारी, रात्रीपासनं हे ते काय घेऊ दीदीसाठी काय घेऊन जाऊ असं सगळं काय तिथं चाललेलं. सकाळी पण एकदम पटकन उठली, फटाफट आवरलं. चल मला तू सोड, तू मला सोड. आणि गेले कारण अन्नूचं काल लास्ट एक्झाम होतं. तिने नीटची एक्झाम दिली. स्वतः ती पण फ्री झाली आहे. मग काही दिवस आम्ही तिला नायजाला पाठवत नव्हतो, पण आता तिथे फुल धिंगाणा घातला असेल तिने. आणि गाडीचा जो इश्यू काल झालेला तो मी करून आली. काही नाही, फक्त सॉफ्टवेअर इश्यू होता आणि त्याच्यामुळे ते चार्जिंगवालं सेक्शन थोडंसं झालं. मी सनीला एका पॉईंटला ते पण म्हटले की गाडीमध्ये काही फॉल्ट नसेल, इट्स ऑल अबाउट जे चार्जिंगचं सिस्टम आहे ना, जे बाकी वेगवेगळ्या कंपनीजने हे केले. मे बी त्यांचा पण सॉफ्टवेअर इश्यू असू शकतो किंवा ते कधी कधी व्होल्टेज प्रॉब्लेममुळे सुद्धा होतं. सो त्याने मला तेच सांगितलं की युजली हा इश्यू नाही होत, बट जेव्हा तुम्ही जिथे चार्जिंगला लावतात ना तिकडचं सॉफ्टवेअर आणि गाडीचा सॉफ्टवेअर मॅच नाही झालं की तो इश्यू होऊन जातो. मग आता त्याने एकदम ॲडव्हान्स जे सगळीकडे म्हणजे त्यांनी मग ते सगळं इंटरनल वगैरे सगळं काम करून आता सगळ्या चार्जिंग पॉईंट्समध्ये ते सगळं चार्जिंग पॉईंट्सबरोबर त्यांचं टॉक्स वगैरे करून मग जे ते सॉफ्टवेअर पाहिजे सगळ्या गाड्यांमध्ये आणि त्या सगळ्या चार्जिंग पॉईंट्समध्ये ते इव्हनली केलेलं आहे आणि आता काही इश्यू होणार नाही. मी तेच म्हटले की आपण EV गाडी घेतली आणि मग ते असं नाही व्हायला पाहिजे. बट सगळ्याला सोल्युशन असतं आणि त्यात काही प्रॉब्लेम, फक्त 5 मिनिटाचं होतं काम. मी गेली, ते फटाफट करून आली. आता चार्जिंगला लावली आहे गाडी खाली. सो आमच्या सोसायटीत जे आहे ते स्लो चार्जर आहे आणि जेव्हा खूपच असं मला खूप नेसेसरी होतं किंवा गरज असते तेव्हा मग आम्ही ते फास्ट चार्जरला लावतो. बॅटरूम रचना मला पिक करायला आलेली खाली क्लिनिकला. सो थोडं फ्रेशन अप होतो आणि आम्ही चाललो आहे. बँकवर एक काम आहे आणि मग कोण कोण असणार आहे समजेल. शी हे नाही, मी नवीन रबर आणली ती केसांना लावून बघते. अयो मी विसरली. जायचं घ्यायला घरी परत. मस्त तिकडे खाते आल्या नाही दादा खाऊ. दीदी तिकडे आणायची ना तिला. नाही यायला तयार. भेटणारच माहेरी दीदी ती यायलाच तयार नाही. मी काय करू, कंटाळा आला तिला बोलून माझा. ए नानू चकली खाते. हिला तिकट नाही लागणार का चस्कावाला. वाव मस्त आहे ना. मस्त आहे. कधीसाठी दिली दरवाजा नाही लागला. कधीसाठी म्हणजे तुला कशासाठी माहित बोल. म्हणजे आम्हाला घेऊन झालं नाही ना कारण ते संपती लागतात. एवढी शक्ती घेऊन जाईल पाहिजेत तुला घेऊन जाईल ना. तू नको बोली म्हणून नाही. कशी झाल्यात मस्त आहे. मामीचं पीठ माई काय म्हणते. बरी आहे मस्त. तुम्ही कशा आहात. मस्त एकदम. जाम लाईक अशी इंजेक्शन देते पाहिजे तुला इंजेक्शन. बघते बघ कशी.
करायला लावलं आपण. ती घेतली मी. हा मस्त आहे ना. मला पण काहीतरी कानातलं किंवा काहीतरी व्हायचं. कानात तुझं फार टिंगे, कानात दिसत नाही. ज्ञानूला लावायला सेम घालायला. नाही कलर आहे आपला. तू हे केलंय ना. हे दरवाजात नाही लावलं. छोटा पॅकेट आहे, आम्हाला वाला नाही आहे. आई होत नाही. नाही असं एवढी छोटी कधी बसली. ए बघ बघ, मावशी आहे. ये. ये. म्हणजे मावशी आहे. काय करते? किती वाजले? ए, जा तू दरवेळेस मला हेच गोष्ट उलट माझा आता weight gain झालंय. नाही. तू दरवेळेस ते पण कॉम्प्लिकेट तू आता माझ्या घरी आहेस. तू बारीक झाली. आई ही माझी बहीण फाल्गुनी आणि ही फाल्गुनीची ज्ञाना. हिचं नाव ज्ञाना आहे. ज्ञाना. ज्ञाना. हॅलो. से हॅलो. हाय. मावशी ती हे बघ, दीदी आहे. दीदी हे सगळं वाटलं, वाट सगळं लावते घेतलं असतं. ते पांढरा पण आहे बघ ना. हा? छान आहे. थंड पाहिजे ना. थंड जायचं. तुला पाहिजे मग बाबू? देऊ तिला. मावशीला हाय कर. काय हे मावशी डॉक्टर आहे, इंजेक्शन देते ती. बघ एकतर आधीच ती मला आवडते परत बघते ती. आम्ही ह्यांना नाही क्लिनिकमध्ये गेल्यावर थोडी ठरत नाही. ते असं नाही घातलं. लाडत आहे. काय झालं? काय यू आर नॉट लेझी, ब्रेक द पॅटर्न्स. English very easy to understand everybody. व्हॉट आणि स्टॉप्स त्यांनी फ्रॉम स्टोरी या फॉर्म मध्ये दिलेले बेसिकली लाईक गोष्टी कशा आपल्याला अफेक्ट करतात, आपण का एवढं विचार करतो पण आपण कुठल्या गोष्टी टाळत राहतो ना, नाही करत का आपण तसं हे नाही करत. त्याच्यामुळे त्यांनी ॲटलीस्ट तुम्ही काहीतरी घ्या ना. दिस इज व्हेरी विअर्ड. इट्स लाईक यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह, कारण आपण खूप Yeah, it's like start. म्हणजे पॉझिटिव्ह असं बट स्टील Yes, we don't do it. एक्झॅक्टली. So it's like just start whatever it सॉरी, is. मला वास गेला. नवीन तुला आवडतं मी. मला असं झालेलं कधी घेऊ. चलो मिलते हैं फिर से. थैंक यू. तिला घे फाल्गुनी. बघितलं? हे बघितलं कसं पाणी येतं बघ. है ना? अच्छा. छान आहे ना. मी लिपस्टिक पण किती लावले तिला लावली. ओ माय गॉड. बापरे. सी थँक्यू. थँक यू. हे दे सनी. चॉकलेट नाही खात ना तू? एवढं चॉकलेट दिलं आणि ते पण कुठलं जर्मन. गेली परत. फॅन देते ना. हवा आली, हवा आली. थंडी वाजली, थंडी वाजली, थंडी वाजली करते. आपल्याला जायची मग दुसरं तारीख नाही. आणि बोर्डचं काय केलं तू जानू? 17ला गेलो तरी पण
कशी का तू नानू डान्स दाखव मला त्याच्यावर नाही डान्सचं शाणी आहे ती बघ कॅमेरा चालू झालं की शांत काल बोलते तू जाते माझ्याकडे मग माकडे जाऊ छान असं आम्ही डिनर केलाय पॉपटेट्स खूप दिवसानंतर तिघीन बरं बाहेर आलेलो आणि छान असा टाइम स्पेंड केलाय ज्ञानू बरं मस्त मस्त टाइम स्पेंड केला अभिला मिस केलंय बाबा बाबा कुठे आहे बाबा कुठे ऑफिस बाबा रात्री. रात्री बाबा फिरायला गेला ना बाप्पाच्या इथे कुठे गेला तिरुपती तिरुपती बाप्पा कुठे गेले बाबा कुठे गेले कुठे बाबा कुठे गेले हाँगकाँग आपण गेलो हाँगकाँगला जाऊन आलो ना आपण आपण हाँगकाँगला जाऊन आलो मिकी माऊस कसं होतं माऊस मुद्दामून करते मी आणि बटन बोल बटन आता बरोबर बोललीस का काय बोलते तू बटनला आम्ही हसतो त्यामुळे मी मुद्दामून बोलते ती पण बोलते टप्पन अभि पण शावी पण बोलतो बोलते. शावी पण बोलतो ती मुद्दामून बोलते आम्ही काय हसतो काय बटनला काय बोलते नानू टप्पन आणि बाबा कुठे गेले स्पीड अरे कुठे चालला तेवढी लावलेली त्यांनी चल राईट कर करुणी बघ हो तसंच होते अरे नाही नाही घेऊन जा जाऊ दे काय ते माझ्या गाडीत सडत राहतील नाही बालकुनी फायनली बॅक टू होम कसा गेला दिवस काय सगळा मिस केला सो फाल्गुनी आली आहे ना माहेरी म्हणून मग आमचं असं ठरलं की चला जाऊया त्यांना घेऊन बट ऑन द वे सनीचं काम होतं BKCला तिच्या फ्रेंडकडे सुप्रियाला आम्ही भेटलो त्या निमित्ताने सो सुप्रिया इज बेसिकली ENT स्पेशलिस्ट शी इज अ सर्जन आणि तिला खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप बरं वाटलं आणि तिच्याकडे जेव्हा पण बघतो ना असं पॉझिटिव्ह फिलिंग येते कारण मस्त हसते ती खुलून हसते एकदम खूप साऱ्या गप्पा झाल्या आई आणि फाल्गुनी पण भेटले फॉर द फर्स्ट टाईम आणि मग काय नाही ॲक्च्युली आमचं ऑलरेडी आम्ही खूप लेट झालेलो निघायला आणि सांगितलेलं ना त्यांना की आपण जाऊ कुठेतरी तर काय नाही आम्ही थोडंसं फिरलो जेवलो आणि मग परत एकदा आलो पण ज्ञानूची मस्ती असं तिला झालेलं की असं करू आणि नायसाला खूप सारं मिस केलं बट नायसा इथे नव्हती नायसा मोठी आईकडे तर नायसाचा आता फोन आला आई मी येऊ का ज्ञानू बरोबर खेळायला म्हणजे आता झालं आणि ज्ञानू घरी चालली आहे सो फाल्गुनी असणार आहे इथे बट आम्ही नाही येत तर मग असं सांगितलं झालं की आपण आजच जाऊया पण छान गेला दिवस आता उद्या आमचा खूप थोडा धावपळीचा दिवस असणार आहे सनी तो फुल डे बिझी असणार आहे उद्या कारण त्याचं हॉस्पिटल क्लिनिक आहे आणि आय डोंट नो ते सगळं कसं काय तो मॅनेज करणार आहे कारण अजून खूप काही गोष्टी त्याला करायच्या आहेत बट उद्या जे काही असेल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे नाहीसं नाही तर घर एकदम शांत आणि अनुला मी सांगितलं येतेस का तू चल दीदीच्या खेळणी खेळायला ना तर तिला दीदीच पाहिजे दीदी कुठे आहे दीदी कुठे आहे म्हातारी सगळे मोठे मोठे शब्द वापरते मोठे म्हणजे एकदम आपण जे आता या वयात आपण जे शब्द बोलतो ना तसे ते असे एकदम व्यवस्थित स्पष्ट बोलते ती नाहीसा पण क्वेश्चन्स बाबा तुम्हाला कोण आवडतं हो तिकडे गेली आहे तर तिकडनं क्वेश्चन्स पाठवते आमचा एक फॅमिली ग्रुप आहे त्या फॅमिली ग्रुपवर बाबा तुम्हाला कोण आवडतं मी दीदी आरू का दादा मग नंतर आजी तुला कोण आवडतं आजीसाठी सगळे ऑप्शन सगळे आई बाबा मोठे
आतू तुला कोण आवडतं? सगळ्यांसाठी क्वेश्चन तिने विचारलेलं. ते काहीतरी त्यांचं झालं असेल ना डिस्कशन. अनु बिंग एल्डर काय म्हणतात, हा तर ते कसं फर्स्ट असतं त्याला एक वेगळंच प्रेम असतं ना. तर ते काहीतरी झालं असेल त्यांच्यात बोलणं, म्हणून मी लगेच असं ह्याच्यावरती टाकलं. पण शांतता आहे बघ ना, घरात पसारा पण नाही, कसाही तिचा विचार नसतो काय असं. चला पुढचे काही दिवस खूप अमेझिंग असणार आहे. परत एकदा मी तेच बोलते ना ब्लॉगमध्ये तुम्हाला. आय नो थोडीशी उत्सुकता कदाचित वाढली असेल तुमची, कारण माझी तरी खूपच उत्सुकता आहे. आणि आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. काय असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच 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 समजेल. सो चला मग हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.